नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बोईवार. माय नॉलेज माय थॉट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कार्ल मार्क्स यांचा अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत. मग उशीर न करता आपण सुरुवात करूया. समाजवादी विचाराचा पुरस्कर्ता म्हणून मार्क्सची ओळख आहे. सुरुवातीपासूनच मार्क्स हा बुद्धीने चाणाक्ष वृत्तीचा होता. आपले शिक्षण पूर्ण झाल्याने नोकरीचा शोध घेऊनही नोकरी न लागल्याने तो वृत्तपत्र व्यवसायाकडे वळला व हायनिश झिटिंग या वृत्तपत्राचा प्रमुख संपादक बनला. मार्क्स हा क्रांतिकारी विचारसरणीचा व्यक्ती होता. पॅरिसमध्ये गेल्यानंतर मार्क्सची भेट एंजेल्सची झाली. तो पुढे त्याचा जिवलग मित्र बनला. पॅरिस हे समाजवादी विचाराचे केंद्र होते. मार्क्सच्या विचारसरणीमुळे फ्रान्स, बेल्जियम मधून त्यास हद्दपार करण्यात आले. मग शेवटी तो 1849 मध्ये लंडनमध्ये राहायला गेला. तेथे तो 30 वर्ष राहून आपले लिखाण, चिंतन, मनन चालूच ठेवले. रेल्वे खात्यात अर्ज केला, पण अक्षर खराब असल्याने त्यास नोकरी मिळू शकली नाही. पुढे त्याने दास कॅपिटल नावाचा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाल्यावर 14 मार्च 1883 रोजी त्याचा मृत्यू झाला. अनेक देशांनी हद्दपार केलेला मार्क्सचे लिखाण, त्यांचे विचार आजही जगप्रसिद्ध आहेत. मार्क्सचे लेखन कार्य पाहू. मार्क्सचे लेखन कार्य असा पॉइंट टाका. मार्क्सला लहानपणापासूनच लिखाणाची आवड होती. सुरुवातीपासून तो चाणाक्ष बुद्धीचा असल्याने त्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर खालील काही महत्त्वपूर्ण ग्रंथाची रचना केलेली आहे. त्यात पाहू. द फिलॉसॉफी ऑफ पॉवर्टी 1847 मध्ये या ग्रंथाचं प्रकाशन झालं. द फिलॉसॉफी ऑफ पॉवर्टी. नंबर 2, द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो 1848 साली या ग्रंथाचं प्रकाशन झालं. द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो. तर तिसरा आहे दास कॅपिटल, जो की जगप्रसिद्ध झालेला. मार्क्सची ओळख या दास कॅपिटल ग्रंथापासून झालेली आहे. हा 1867 साली प्रकाशित झाला. दास कॅपिटल. चौथा आहे व्हॅल्यू प्राइस अँड प्रॉफिट. व्हॅल्यू प्राइस अँड प्रॉफिट नावाचा ग्रंथ देखील सुप्रसिद्ध ग्रंथ म्हणून ओळखला जातो. कार्ल मार्क्सच्या विचारसरणीवरील काही प्रभाव. मार्क्स जरी बुद्धीने हुशार असला तरी तत्कालीन परिस्थितीचा मार्क्सच्या विचारावर प्रभाव पडलेला होता. नंबर पॉइंट टाका. तत्कालीन परिस्थिती. आता कोणकोणत्या परिस्थितीचा मार्क्सच्या विचारावर परिणाम झालेला आहे, प्रभाव पडलेला आहे, ते कोणाचे विचार होते ते आपण पाहू. जर्मनीमधील तत्कालीन परिस्थितीचा प्रभाव मार्क्सच्या विचारसरणीवर पडलेला होता. विकास होत असताना भांडवलदार व श्रमिक यांच्यातील वर्गसंघर्ष आणि जर्मनीमध्ये वाढणारे भौतिकवादाचे महत्त्व मार्क्सला विचार करायला भाग पाडणारे होते. श्रमिक घटकाचे शोषण पाहून मार्क्सच्या मनात भांडवलदाराबद्दल तिरस्कार निर्माण झाला होता. मार्क्सने कम्युनिस्ट लीग, आंतरराष्ट्रीय श्रमिक संघ यांच्याशी मिळून कामगारांच्या समस्या लक्षात घेऊन भांडवलशाही नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. मार्क्सच्या विचारसरणीवर फिलॉसॉफी ऑफ राईट या हेगेलच्या ग्रंथाचाही प्रभाव दिसून येतो. फिलॉसॉफी ऑफ राईट हा हेगेलचा ग्रंथ होता. या ग्रंथाचाही प्रभाव दिसून येतो. तसेच त्याचा जिवलग मित्र एंजेलच्या विचाराचा प्रभावही मार्क्सच्या विचारावर पाहायला मिळतो. परंपरावादी विचारसरणीतील ॲडम स्मिथ
रिकार्डो यांच्या सिद्धांताच्या आधारेच मार्क्सने आपले सिद्धांत विकसित केले, म्हणून मार्क्सला सनातनवादी परंपरेतील अर्थशास्त्रज्ञ असेही म्हटले जाते. इंग्लंडमधील घडून आलेली औद्योगिक क्रांती देखील मार्क्सच्या विचाराला चालना देणारी ठरली. या क्रांतीने भांडवलशाही अर्थव्यवस्थेला जन्म दिला. त्यामुळेच भांडवलदार व श्रमिक असे दोन वर्ग निर्माण झाले. भांडवलदार श्रीमंत तर श्रमिक गरीब होत होते. यांच्यातील वाढणारी दरी हेच मार्क्सच्या अभ्यासाचा विषय ठरला होता. तर पाहूया मार्क्सचा अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत नेमका काय म्हणतो. मार्क्सने श्रममूल्य सिद्धांताच्या आधारे प्रथम मार्क्सने श्रममूल्य सिद्धांत मांडलेला होता. तर या श्रममूल्य सिद्धांताच्या आधारे मूल्य कसे ठरते हे सांगितले, पण ह्या मूल्यात भांडवलदाराचा किती हिस्सा असतो व श्रमिकांचा किती हिस्सा असतो हे स्पष्ट केले नाही. हे सांगण्यासाठी अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत मांडला गेला. अतिरिक्त मूल्याच्या आधारावर भांडवलशाहीचा विकास कसा होतो याचे विश्लेषण या सिद्धांतामध्ये केले आहे. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने भांडवलदार व श्रमिक हे दोन वर्ग असतात. देशातील उत्पादनाच्या साधनावर भांडवलदाराची मालकी असते, तर देशातील श्रमशक्ती श्रमिकांच्या हातामध्ये असते. उत्पादनाची साधने व श्रमशक्ती याचा मेळ घालून उत्पादन करण्याचे कार्य भांडवलदार करीत असतो. भांडवलदार व श्रमिक यांना जीवन जगण्यासाठी जेवढ्या वस्तू लागतात त्यापेक्षा उत्पादन कितीतरी जास्त प्रमाणात असते. याचा अर्थ असा की श्रमिकांचा निर्वाह खर्च, कच्चा मालावर होणारा खर्च यापेक्षा जास्तीचे मूल्य निर्माण होते. ह्या मूल्यालाच अतिरिक्त मूल्य असे म्हणतात. हे अतिरिक्त मूल्य कसे निर्माण होते व ते भांडवलदार कसे गिळंकृत करतात याचे स्पष्टीकरण मार्क्सने आपल्या सिद्धांतात केले आहे. साधारणतः अतिरिक्त मूल्य म्हणजे काय, तर श्रमिकांनी निर्माण केलेले मूल्य व श्रमिकाला मिळणारे मूल्य यातील फरकाला अतिरिक्त मूल्य असे म्हणतात. श्रमिकांनी निर्माण केलेले मूल्य व श्रमिकाला मिळणारे मूल्य यातील फरकाला अतिरिक्त मूल्य असे म्हणतात. म्हणजेच श्रमिकांनी निर्माण केलेले मूल्य व श्रमिकांना कामाच्या बदल्यात म्हणजेच वेतनाच्या स्वरूपात देण्यात येणारे मूल्य यातील जो काही फरक भांडवलदार आपल्या खिशात घालतो त्यालाच मार्क्सने अतिरिक्त मूल्य असे समजले. सूत्ररूपाने पाहायचे झाल्यास अतिरिक्त मूल्य बरोबर श्रमिकांनी निर्माण केलेले मूल्य वजा श्रमिकांना श्रमाच्या मोबदल्यात दिले जाणारे वेतन. अतिरिक्त मूल्य बरोबर श्रमिकांनी निर्माण केलेले मूल्य वजा श्रमिकांना श्रमाच्या मोबदल्यात दिले जाणारे वेतन होय. अतिरिक्त मूल्याची निर्मिती कशी होते ते उदाहरणाच्या सहाय्याने आपण पाहूया. समजा एक कामगार दिवसाकाठी एक पलंग तयार करतो. समजा एक कामगार दिवसाकाठी एक पलंग तयार करतो. एक पलंग तयार करण्यासाठी 2000 रुपयाचे लाकूड व इतर साहित्य लागते. तयार करणाऱ्या श्रमिकांचा मोबदला म्हणून त्याला 500 रुपये दिले जाते. म्हणजे पलंग तयार करण्यासाठी एकूण 2500 रुपये खर्च येतो. पण हेच बाजारात विकल्यानंतर 6000 रुपये किंमत मिळते. या ठिकाणी जास्तीचे जे 3500 किंवा 3500 रुपये मिळतात ते भांडवलदाराच्या खिशात जातात. पण हे 3500 रुपये श्रमिकांच्या श्रमाचे फळ आहे, पण त्याला मिळण्याऐवजी भांडवलदारास मिळते व हे श्रमिकाच्या वेतनापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. अशा पद्धतीने भांडवलदार श्रमिकाचे शोषण करतो असे मार्क्सचे मत होते.
भांडवलशाही पूर्व अवस्थेमध्ये म्हणजे सुरुवातीच्या काळात वस्तू विनिमय पद्धती अस्तित्वात होती. या पद्धतीत वस्तूच्या मोबदल्यात वस्तू दिली जात होती व घेतली जात होती. पण अशा विनिमयाच्या पद्धतीत बऱ्याचशा अडचणी येत होत्या. म्हणून पैसा हा विनिमयाचे माध्यम म्हणून वापरला जाऊ लागला. मार्क्सच्या मते विनिमय हा 2 प्रकारचा असतो. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे आपल्या जवळची वस्तू विकून पैसे मिळविणे व मिळालेल्या पैशाच्या सहाय्याने आवश्यक असणारी दुसरी वस्तू खरेदी करणे. हे मार्क्सने समीकरणाच्या रूपात सुद्धा मांडलेले आहे. सी मीन्स कस्टमर म्हणू शकता, एम मीन्स मनी, सी पुन्हा कंझ्युमर किंवा कस्टमर. वस्तू मायनस पैसा मायनस वस्तू. वरील प्रकारच्या विनिमय पद्धतीमध्ये पैसा हा केवळ विनिमयाचे माध्यम म्हणून वापरण्यात येतो. त्यामुळेच अतिरिक्त मूल्याची निर्मिती होऊ शकत नाही. कारण येथे जेवढ्या मूल्याची वस्तू उत्पादन करून विक्री केली जाते तेवढ्याच मूल्याची वस्तूची खरेदी केली जाते. म्हणजे वस्तूचे विक्री मूल्य व खरेदी मूल्य सारखेच असते. अशा व्यवहारामध्ये अतिरिक्त मूल्य निर्माण होत नाही. परंतु भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा वापर केवळ विनिमयाचे माध्यम किंवा साधन म्हणून केला जात नाही, तर पैसा हे संपत्ती संचयाचे एक महत्त्वाचे साधन म्हणून वापरले जाते. म्हणून भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त मूल्य निर्माण होते, असे मार्क्सने प्रतिपादन केले. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा उपयोग अधिक पैसा मिळविण्यासाठी केला जातो. भांडवलदार आपल्या जवळच्या पैशाचा उपयोग वस्तूची खरेदी करण्यासाठी करतो व खरेदी केलेली वस्तू तो अधिक मूल्याला विकून पैसा मिळवतो. भांडवलदाराचा मुख्य हेतू नफा कमविणे हा असतो. त्यामुळे वस्तूची विक्री किंमत वस्तूच्या खरेदी किमतीपेक्षा जास्त असणे साहजिकच आहे. अशा नफ्यामुळे त्याच्याकडे पूर्वी जेवढी संपत्ती होती त्यामध्ये वाढ होत जाते. अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये पैशाकडे संपत्ती संचयाचे साधन म्हणून बघितले जाते. हेच समीकरणाच्या स्वरूपात पाहायचे झाल्यास एम मायनस सी मायनस एम म्हणजे पैसा वस्तू पैसा. मार्क्सच्या मते वरील समीकरणाच्या पहिल्या भागातच अतिरिक्त मूल्य निर्माण होते, कारण भांडवलदार त्याच्याकडच्या पैशाच्या सहाय्याने कच्चा माल, साहित्य व श्रमिक खरेदी करतो. श्रमिक जेव्हा कच्चा माल व साहित्य याचा वापर करून वस्तू तयार करतो तेव्हा त्या वस्तूची किंमत निश्चितच त्याला मिळणाऱ्या वेतनापेक्षा अधिक असते. म्हणजे तो अधिक मूल्याची निर्मिती करतो. म्हणजे पैसा वस्तू पैसा ह्या प्रकारच्या व्यवहारातील पैसा वस्तू ह्या भागातच तयार झालेल्या वस्तूचे रूपांतर पैशात होते व भांडवलदाराच्या हातात पैसा पडतो. असा हातात पडणारा पैसा हा त्याच्या गुंतवलेल्या भांडवलापेक्षा अधिक असतो. या अधिक असणाऱ्या पैशाला मार्क्सने अतिरिक्त मूल्य असे संबोधले आहे. मार्क्सच्या मते श्रमिक 2 प्रकारचे श्रम करीत असतात, ते म्हणजे आवश्यक श्रम व अतिरिक्त श्रम. भांडवलदार श्रमिकाची निर्वाह पातळी लक्षात घेऊनच वेतन देत असतो व त्या वेतनाच्या बदल्यात ठराविक तास काम करून घेत असतो. परंतु पूर्ण दिवसाच्या कामामध्ये काही तासच निर्वाह वेतन मिळविण्यासाठी पुरेसे असतात व बाकीचे तास तो भांडवलदारासाठी काम करतो. म्हणून निर्वाह वेतन मिळविण्यासाठी जेवढ्या प्रमाणात कामाची आवश्यकता असते तेवढ्याच प्रमाणात संबंधित श्रमिकाने कार्य करणे म्हणजे आवश्यक श्रम म्हणतात. आणि निर्वाहासाठी कराव्या लागणाऱ्या श्रमापेक्षा अधिक प्रमाणात केल्या जाणाऱ्या श्रमास
अतिरिक्त श्रम असे म्हणतात. अतिरिक्त श्रमच अतिरिक्त मूल्याची निर्मिती करतात. आवश्यक श्रम स्वतःसाठी केले जातात, तर अतिरिक्त श्रम भांडवलदारासाठी केले जातात. पण अतिरिक्त श्रम काळात जेवढ्या मूल्याच्या वस्तू तयार केल्या जातात त्यावर श्रमिकाचा अधिकार नसतो, तर भांडवलदाराचा अधिकार असतो. भांडवलदार अतिरिक्त श्रम काळात श्रमिकाला कसल्याही प्रकारचा मोबदला देत नाही. अशा काळात जे मूल्य निर्माण होते त्या मूल्यास अतिरिक्त मूल्य असे म्हणतात. उत्पादनाच्या क्रियेमध्ये 2 प्रकारचे भांडवल वापरले जाते, ते म्हणजे एक अस्थिर भांडवल आणि दुसरं स्थिर भांडवल, ज्यात कच्चा माल, यंत्र, इंधन, साधने इत्यादीचा समावेश होतो, कारण यांचे मूल्य बदलत नाही. अस्थिर भांडवल म्हणजे श्रमिक उत्पादनाच्या क्रियेत अस्थिर भांडवलाचे उत्पादन मूल्य बदलते, त्यामुळे अतिरिक्त मूल्य निर्माण होते. जेवढे अस्थिर भांडवल वापरले जाईल त्याच प्रमाणात अतिरिक्त मूल्याची निर्मिती होते. थोडक्यात स्थिर भांडवल अतिरिक्त मूल्य निर्माण करू शकत नाही, तर अस्थिर भांडवल म्हणजे श्रमिकच अतिरिक्त मूल्याची निर्मिती करतात असे मार्क्सचे मत होते. श्रमिक अतिरिक्त मूल्याची निर्मिती करीत असला तरी उत्पादनाच्या साधनावर भांडवलदाराची मालकी असल्यामुळे अतिरिक्त मूल्यावर म्हणजे नफ्यावर देखील भांडवलदाराचीच मालकी निर्माण होते व यातूनच कामगाराचे शोषण होते, हे आपल्या सिद्धांतातून मार्क्सला सांगावयाचे होते. अशा तऱ्हेने मार्क्सने आपला अतिरिक्त मूल्याच्या सिद्धांताची ओळख जगाला करून देऊन भांडवलदार श्रमिकाची पिळवणूक कसे करतात हे दाखवून दिले. टीकात्मक परीक्षण पाहूया मार्क्सच्या अतिरिक्त मूल्य सिद्धांतावरील. मार्क्सने अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत मांडून भांडवलशाही व्यवस्थेतील सत्य मांडण्याचे काम जरी केले असले तरी त्याचा सिद्धांत निर्दोष आहे असे म्हणता येणार नाही. मार्क्सच्या सिद्धांतावर काही टीका किंवा त्या सिद्धांतातील दोष देखील दाखवून देण्यात आले आहेत. पहिला म्हणजे श्रमिकामुळेच अतिरिक्त मूल्य निर्माण होते असे म्हणणे चुकीचे आहे. श्रमिकामुळेच अतिरिक्त मूल्य निर्माण होते असे म्हणणे चुकीचे आहे. मार्क्सने आपल्या सिद्धांतात श्रमामुळे अतिरिक्त मूल्याची निर्मिती होते असे सांगितले होते. निर्मिती करण्यासाठी केवळ श्रमिकच लागतो असे नाही. असे जर असते तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये श्रमप्रधान तंत्राचाच वापर मोठ्या प्रमाणात झाला असता, परंतु प्रत्यक्षात मात्र भांडवलशाही व्यवस्थेमध्ये श्रम बचत यंत्राचा वापर करण्यात येतो. श्रमिकाऐवजी आधुनिक स्वरूपाची यंत्रे वापरण्यावर अधिक भर देण्यात येतो, म्हणजे स्थिर भांडवल वापरून अधिक नफा मिळविला जातो याचा विचार मार्क्सने केला नाही अशी एक टीका करण्यात येते. नंबर 2, श्रम ह्या उत्पादन घटकाला अवास्तव महत्त्व. मार्क्सने मूल्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये श्रमासारख्या उत्पादन घटकाला गरजेपेक्षा अधिक महत्त्व प्राप्त करून दिले आहे, परंतु उत्पादन अथवा मूल्य निर्माण होण्यासाठी केवळ श्रम हा एकच घटक महत्त्वाचा नसतो, तर जमीनदार, भांडवलदार व संयोजक या घटकाची देखील तेवढीच आवश्यकता असते. परंतु मार्क्सने आपल्या सिद्धांतात वरील घटकाला महत्त्वपूर्ण स्थान दिले नाही असे म्हटले जाते. नंबर 3, तांत्रिक बदलाकडे दुर्लक्ष. तांत्रिक बदलाकडे दुर्लक्ष. मार्क्सने अतिरिक्त मूल्याची निर्मिती केवळ श्रमिकामुळेच होते अशी आग्रही भूमिका मांडली, परंतु ही देखील निराधार आहे. कारण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आधुनिक स्वरूपाच्या यंत्राच्या वापरास अधिक महत्त्व दिले जाते. यंत्र जेवढे अत्याधुनिक असेल तेवढा नफा जास्त असतो, परंतु भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तांत्रिक बदलाकडे अधिक लक्ष दिले जाते. मार्क्सने मात्र अशा बदलाकडे दुर्लक्ष करून आपल्या सिद्धांताचे महत्त्व कमी करून घेतले आहे अशी ही टीका करण्यात येते. अस्थिर भांडवलास अवाजवी महत्त्व. स्थिर व अस्थिर असे भांडवलाचे 2 प्रकार असतात असे मार्क्सचे मत होते, परंतु अतिरिक्त मूल्य निर्माण करण्यासाठी अस्थिर भांडवल महत्त्वाचे असे मानून स्थिर भांडवलास
कमी लेखनाची चूक मार्क्सने आपल्या सिद्धांतात केली. खरे पाहिल्यास यंत्रासारखे स्थिर भांडवल अधिक नफा मिळवून देतो. म्हणजे अतिरिक्त मूल्य निर्माण होण्याच्या क्रियेमध्ये यंत्राचीच भूमिका महत्त्वाची असते. पण यंत्रासारख्या स्थिर भांडवलास फारसे महत्त्व न देता श्रमासारख्या अस्थिर भांडवलासच अवाजवी महत्त्व देण्याची चूक मार्क्सने केली असंही म्हणतात. प्रोफेसर ग्रे यांच्या मते ज्या वस्तूमध्ये उपयोगिता असते त्या वस्तूलाच मूल्य असते असे मार्क्सने मान्य केले. मात्र विनिमय मूल्याच्या निर्धारणात उपयोगितेला फारसे महत्त्व दिलेले नाही. मागणी व पुरवठ्याकडे दुर्लक्ष. नंबर 6. वस्तूच्या मूल्य निर्धारणात मागणी व पुरवठा हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. पण मार्क्सने या घटकाचा साधा उल्लेखही करण्याचे टाळले आहे. सर्वच श्रमिकाची गुणवत्ता सारखी नसते तर त्यात फरक असतो याचा देखील विचार मार्क्सने आपल्या सिद्धांतात केलेला दिसून येत नाही. वरील प्रकारचे काही दोष मार्क्सच्या सिद्धांतात असले तरी ते मार्क्सच्या सिद्धांताचे महत्त्व मात्र कमी करू शकत नाही, हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. उलट या सिद्धांतामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये श्रमिकांचे शोषण होते, पिळवणूक होते. ते जगासमोर मांडण्याचे कार्य मार्क्सच्या सिद्धांताने केले असे म्हटले तर चूक ठरणार नाही.